नमस्कार. या विशेष विश्लेषणामध्ये तुमचं स्वागत आहे. आजकाल जिथं पाहावं तिथं फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयचीच चर्चा ऐकायला मिळते, बरोबर? हॉलिवूडच्या सिनेमात दाखवतात तसे रोबोट्स आता जगावर ताबा मिळवणार की काय, अशी भीतीही काहींना वाटते. पण या गोंधळात नेमकं सत्य काय आणि अफवा काय? आज आपण एआय आणि आपल्या कामाचं भविष्य यावर केवळ वास्तवाच्या आणि पुराव्यांच्या आधारे सविस्तर चर्चा करणार आहोत. चला तर मग थेट एका थक्क करणाऱ्या आकड्यापासून सुरुवात करूया. बीसीजीच्या एका अलीकडील विश्लेषणानुसार पुढील 2 ते 3 वर्षातच अमेरिकेतील तब्बल 50 ते 55% नोकऱ्यांचं स्वरूप एआयमुळे पूर्णपणे बदललं जाणार आहे. हा आकडा खरोखरच प्रचंड आहे. म्हणजे विचार करा, आपण आज जे काम ज्या पद्धतीने करतोय त्यातील निम्म्याहून अधिक कामाची पद्धत येत्या काही महिन्यांतच पूर्णपणे बदललेली असेल. हा बदल आपल्या कल्पनेपेक्षा खूप जास्त वेगाने होतोय. पण थांबा, इथेच एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. विज्ञान कथांमध्ये दाखवतात तसे सगळे रोबोट्स अचानक येतील आणि माणसांच्या नोकऱ्या खाऊन टाकतील असं जॉब ॲपोकॅलिप्स किंवा नोकऱ्यांचं महासंकट लगेच येणार नाहीये. एआय हे प्रत्यक्षात एका अतिशय वेगवान एक्सेल शीटसारखं काम करते. नोकऱ्या पूर्णपणे संपवण्यापेक्षा त्या कामाचं स्वरूप बदलण्यावर एआयचा जास्त भर आहे, हे वास्तव आपण समजून घेतलं पाहिजे. तर या विषयाची गुंतागुंत उलगडण्यासाठी आपण 5 मुख्य गोष्टींवर नजर टाकणार आहोत. एआयचं वास्तव, नोकऱ्या बदलण्याचे 4 मार्ग, या बदलांचा नेमका कोणावर प्रभाव पडतोय, कामाच्या ठिकाणची सुरक्षितता आणि शेवटी भविष्यासाठी आपली तयारी. सुरुवात करूया भाग 1 पासून. एआयचं नेमकं वास्तव काय आहे? अँथ्रोपिकच्या एका श्रमबाजार अभ्यासातून एक अत्यंत रंजक निष्कर्ष समोर आलाय. बघा, एआयमध्ये ज्ञान आधारित कामं हाताळण्याची तब्बल 94% क्षमता आहे, पण प्रत्यक्षात कामाच्या ठिकाणी त्याचा वापर फक्त 33% मर्यादित आहे. असं का बरं? कारण तंत्रज्ञान उपलब्ध असलं तरी त्यावरचा विश्वास, डेटा सुरक्षेचे नियम आणि कंपन्यांना येणारा मोठा खर्च, या गोष्टींमुळे प्रत्यक्ष अंमलबजावणी अजूनही बरीच मागे आहे. म्हणजेच तंत्रज्ञान पुढे धावत असलं तरी कंपन्या त्याला अगदी सावधपणे स्वीकारतायत. आता अचानक सगळ्या नोकऱ्या जातील हा एक गैरसमज असला तरी डेटा एक गोष्ट नक्कीच सूचित करतो की 10 ते 15% नोकऱ्या प्रत्यक्षात नष्ट होऊ शकतात. पण इथे घाबरून जाण्याचं कारण नाहीये, कारण हे लगेच एका रात्रीत होणार नाहीये. एआयचा पर्याय हळूहळू मूळ धरत असल्याने पुढील 5 वर्षांच्या मोठ्या कालावधीत हे घडेल. म्हणजेच स्वतःला बदलण्यासाठी आणि नवीन कौशल्य शिकण्यासाठी आपल्या सर्वांकडे थोडा वेळ नक्कीच आहे. आता वळूया भाग 2 कडे. नोकऱ्या बदलण्याचे 4 मार्ग. आता राहतो प्रश्न त्या नोकऱ्यांचा, ज्या टिकून राहतील त्या कशा बदलतील. बीसीजी या बदलाला 4 वेगळ्या भागांमध्ये विभागते. हे वर्गीकरण प्रामुख्याने 2 गोष्टींवर अवलंबून आहे. 1. एआय मानवी श्रमाला पूरक ठरतंय की त्याची जागा घेतंय, आणि 2. त्या कामाची बाजारातील मागणी भविष्यात वाढणार आहे की मर्यादित राहणार आहे. यावरून विस्तारित, संतुलित, भिन्न आणि विस्थापित असे 4 प्रकार पडतात. हे थोडं सोप्या भाषेत समजून घेऊया. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग ही एक विस्तारित म्हणजे ॲम्प्लिफाईड भूमिका आहे, जिथे एआय कोडिंगची कंटाळवणी कामं वेगाने हाताळतं, पण मुख्य डिझाईन आणि निर्णयासाठी माणसांचीच गरज असते. तर दुसरीकडे कॉल सेंटर प्रतिनिधींच्या भूमिका विस्थापित म्हणजेच सबस्टिट्यूटेड होत आहेत, कारण एआय नियमित आणि मर्यादित चौकशींची कामं कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय पूर्णपणे स्वतःच हाताळू शकतं. भाग 3. बदलांचा जनसांख्यिकीय प्रभाव. म्हणजेच याचा फटका नेमका कोणाला बसतोय? या नोकऱ्यांच्या श्रेणी समजून घेतल्यानंतर साहजिकच प्रश्न पडतो की याचा सर्वात जास्त प्रभाव कोणावर होतोय. डेटा पाहिला तर एक स्पष्ट कल दिसतो. एआयमुळे प्रभावित होणारे व्यवसायांमध्ये महिलांचं प्रमाण 54.4% आहे. याचं मुख्य कारण म्हणजे HR, ॲडमिनिस्ट्रेशन आणि ग्राहक सेवा यांसारख्या एआयमुळे सर्वाधिक वेगाने बदलणाऱ्या क्षेत्रांमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व लक्षणीयरित्या जास्त आहे. आणि इथे एक अतिशय धक्कादायक गोष्ट समोर येते. आपण नेहमी असा विचार करतो की नवीन तंत्रज्ञान आलं की कारखान्यात काम करणाऱ्या मजुरांच्या नोकऱ्या पहिल्यांदा जातील. पण इथे पूर्णपणे उलटं होतंय. ज्यांच्याकडे पदव्युत्तर पदवी म्हणजेच मास्टर्स डिग्री आहे, त्यांना एआयचा धोका 4 पटीने अधिक आहे. उच्च शिक्षित ज्ञान आधारित कामगारांवर याचा मोठा प्रभाव पडतोय, तर प्रत्यक्ष शारीरिक मेहनत करणारे जसे की प्लंबर किंवा बांधकाम कामगार सध्या तरी एआयच्या या लाटेपासून पूर्णपणे सुरक्षित आहेत. भाग 4. कामाच्या ठिकाणची सुरक्षितता आणि धोके.
जसा एआयचा कामाच्या ठिकाणी प्रवेश वाढतोय तसा सुरक्षिततेचा दृष्टिकोनही बदलतोय. इथे एआयचं दुहेरी स्वरूप समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. एकीकडे एआय माणसांना धोकादायक कामांतून दूर करून सुरक्षितता वाढवतं, पण त्याच वेळी ते काही न पाहिलेले नवीन मानसिक आणि शारीरिक धोकेही सोबत घेऊन येतंय. अभ्यासांमध्ये एक मोठी चिंता व्यक्त केली गेली आहे. ती म्हणजे मानसिक सामाजिक धोक्यांची वाढ. कल्पना करा, तुमचा बॉस एक माणूस नसून एक अल्गोरिदम आहे जो तुमच्या प्रत्येक सेकंदाच्या कामावर आणि हालचालींवर पाळत ठेवणे. यामुळे कामगारांमध्ये प्रचंड ताणतणाव निर्माण होतो. एआयच्या या सूक्ष्म नियंत्रणामुळे म्हणजे मायक्रो मॅनेजमेंटमुळे मांडलांचं स्वातंत्र्य हिरावून घेतल्याची भावना वाढीस लागतेय, जी मानसिक आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. या मानसिक ताणापलीकडेही काही प्रत्यक्ष तांत्रिक धोके देखील आहेत बरं का. कामाच्या ठिकाणी कोबोट्स म्हणजेच कोलॅबोरेटिव्ह रोबोट्ससोबत काम करताना होणाऱ्या अपघातांचा धोका वाढतोय. यासोबतच कामगारांच्या डेटाची प्रायव्हेसी, सायबर सुरक्षा आणि मशीन लर्निंगचे न समजणारे निर्णय यांसारखे गुंतागुंतीचे प्रश्नही अत्यंत महत्त्वाचे बनले आहेत. आणि आता शेवटचा टप्पा, भाग 5, भविष्याची तयारी. हा आकडा खरोखरच एक धोक्याची घंटा आहे. आधुनिक जनरेटिव्ह एआय आल्यापासून उच्च प्रभावित क्षेत्रात 22 ते 25 वर्षे वयोगटातील नवीन उमेदवारांच्या प्रवेशस्तरीय भरतीत म्हणजे एंट्री लेव्हल जॉब्समध्ये तब्बल 14% घट झालीय. याचा सरळ अर्थ असा आहे की कॉर्पोरेट जगाची पहिली पायरीच आता एआयने काबीज करायला सुरुवात केलीय. जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि विशेषतः आपल्या भारतावर याचा काय परिणाम होतोय ते पहा. भारताचं आयटी आउटसोर्सिंग क्षेत्र सध्या एआय ऑटोमेशनच्या थेट रडारवर आहे. स्वयंचलनाच्या भीतीमुळे भारताचा निफ्टी आयटी इंडेक्स सुमारे 20% घसरल्याचं आपण पाहिले. डेटा प्रोसेसिंग आणि अनुपालन यांसारखी महत्त्वाची कामं एआय अगदी सहज करू लागल्याने या क्षेत्राच्या कमाईत मोठी घसरण अपेक्षित आहे. हा खरोखरच एक अत्यंत गंभीर टप्पा आहे. मग यावर उपाय काय? फक्त घाबरून चालणार नाही. मोठा आर्थिक फटका टाळण्यासाठी आता व्यापक हस्तक्षेपाची गरज आहे. शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल करून नवीन कौशल्य शिकणं म्हणजेच रिस्किलिंग करणं, एआय संशोधनात गुंतवणूक वाढवणं आणि स्टेम शिक्षणावर भर देणं आता पर्यायी नसून अत्यावश्यक बनलंय. या नवीन लाटेत टिकून राहायचं असेल तर नाविन्यपूर्ण प्रयोगांना प्रोत्साहन द्यावंच लागेल. थोडक्यात सांगायचं तर या कोटमध्ये म्हटल्याप्रमाणे हे तंत्रज्ञान समाज सुधारण्याच्या अनेक संधी नक्कीच देऊ शकतं, परंतु इथे एक मोठा धोकाही लपलेला आहे. जर आपण हे स्थित्यांतर योग्य प्रकारे हाताळलं नाही तर ज्यांच्याकडे एआयचं ज्ञान आणि साधनं आहेत आणि ज्यांच्याकडे ती नाहीत, अशा 2 वर्गांमध्ये समाज विभागला जाईल, ज्यामुळे समाजात एक मोठी आर्थिक आणि सामाजिक दरी निर्माण होऊ शकते. आणि म्हणूनच हे सगळं एका अत्यंत गंभीर प्रश्नावर येऊन थांबतं. एआय मानवी श्रमाच्या मूळ स्वरूपाला आकार देत असताना हा मोठा संरचनात्मक बदल पूर्ण होण्याआधी आपण समाज सुरक्षिततेची मजबूत शैक्षणिक आणि आर्थिक जाळी विणू शकू का? की आपण तंत्रज्ञानाच्या वेगापुढे हतबल ठरू? हा नक्कीच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. या सविस्तर विश्लेषणामध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.